पान नंबर 28 पासून, की मानवाचे भवितव्य त्याच्या हातात आहे. तो आपल्या स्वतंत्र निर्णय शक्तीचा उपयोग करू शकतो. आज्ञापालन करणे किंवा आज्ञेचा अवमान करणे, परंतु याचा परिणाम प्रत्येकाला पाहायला मिळतो. देवाने मानवाला द पॉवर ऑफ चॉईस किंवा निवड शक्ती देऊन त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. तो निवड करू शकतो किंवा निवड ठोकावू शकतो. जर निवड केली तर निश्चित त्यात त्याचा फायदा आहे. आणि म्हणून अनुवाद 30:19 मध्ये असं म्हटलंय की देव म्हणतो, मी स्वर्ग आणि पृथ्वीला साक्षी देऊन तुला सांगतो की तू काय कर, जीवन निवड. आज्ञापालन आणि जीवन निवडून घेण्यास मानवाला देवाने उत्कंठेने सांगितलेलं आहे. जर तू जीवन निवडलास तर तू आणि तुझी संतती चिरकाल राहील असं देव सांगतो. त्याचनंतर यहोशुआ, येशया, प्रगटीकरण या अनेक ठिकाणी आपल्याला वचन दिले आहेत की ज्या ठिकाणी परमेश्वर आपल्याला सल्ला देतो की तुम्ही जीवन निवडा, तारण निवडा. वस्तुस्थिती अशी आहे की एखाद्याला एकदा कृपा प्राप्त होते आणि त्यानंतर तारण त्याला बहाल केलं जातं, परंतु त्यापासून तो घसरतो आणि त्याचा स्वतःहून तो नाश करून घेतो. पहिले करेंत 9:27, गलती 5:4, इब्री 4 6:4 पासून 6 पर्यंत आपण पाहतो. प्रत्येक वैयक्तिक निर्णय देवाला ठाऊक असेल आपण घेतला, परंतु कोणता निर्णय असेल हे देवाच्या पूर्वज्ञानाने ठरवले जात नाही. बायबल दैववादाला अ, देवाच्या कार्यक्षम उद्देशाला समावेश होतो. बायबलच्या दैववादात देवाच्या कार्यक्षम उद्देश समावेश होतो. आणि तो उद्देश म्हणजे जे कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याचे ठरवतात ते तारण प्राप्त करून घेतात किंवा त्यांचं तारण होते, असं आपल्याला योहान 1:12 मध्ये सांगलंय की जितके येशूला स्वीकारतात तितके ते देवपुत्र आहेत आणि तितक्यांचा जन्म वचनापासून झालेला आहे. आई बापापासून झालेला नव्हे तर वचनापासून त्याचा जन्म झालेला असं म्हटलंय. पवित्र शास्त्रातील देवाने केलेल्या पुढील विधानांचा अर्थ काय होतो? असं म्हटलं या ठिकाणी की मी याकोबा प्रीती केली आणि यसावाचा द्वेष केला. त्याने फारोचे हृदय कठीण केले. आता या ज्या ओव्या आहेत त्या एकमेकाच्या विसंगत पाहायला मिळतात, परंतु या ओव्यांच्या संदर्भावरून असे दिसते की परमेश्वर इवन नव्या करारामध्ये रोम 2:2 ते 13 मध्ये पाऊल तारणाविषयी नाही तर देवाच्या कार्याविषयी या ठिकाणी बोलत आहे. देवाला त्याचं कार्य करून घ्यायचं असतं आणि म्हणून तो आपण पाहतो निर्गमाच्या पुस्तकामध्ये एक वचन वाचतो मी, फारो राजा त्याने मन कठोर केलं असं म्हटलेलं आहे किंवा कठीण केलं. परंतु ते कठीण केलं याचा अर्थ असा नाही की देवान त्याचं मन कठीण केलं. तिथं असं म्हटलं निर्गमाचा 9 अध्याय आणि वचन 19 मध्ये असं म्हटलंय, तथापि देव फारोला म्हणतो, तथापि मी तुला आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव साऱ्या पृथ्वीवर प्रगट व्हावे यासाठीच मी तुला राखले आहे. परमेश्वर त्याचा अंत तेव्हा करू शकला असता, परंतु देव म्हणतो की मी तुला माझं सामर्थ्य तुला दाखवावं आणि माझे नाव साऱ्या पृथ्वीवरती प्रगट व्हावं यासाठीच तुला राखलेलं आहे. परमेश्वर आपलं कार्य करून घेत असतो, त्यासाठी अं, लोकांचा तो उपयोग करून घेत असतो. उद्धार प्रत्येकाला उपलब्ध आहे, परंतु विशिष्ट उद्देशासाठी देव ठराविक लोकांची निवड करत असतो. त्याची योजना आहेत, त्याचे संकल्प आहेत, त्यासाठी ठराविक लोकांचं निवडत पण असतो. कारण का, तारण याकोब आणि येसाव या दोघांनाही सारखंच उपलब्ध होतं. याकोब आणि येसाव सख्खे भाऊ होते, त्या दोघांना तारण सारखंच उपलब्ध होतं. परंतु येसावाऐवजी देवाने याकोबाला तारणाचा संदेश जगाला देण्यासाठी निवडले. आणि म्हणून आपण म्हणतो आपण याकोबाचे संतान आहोत. आणि याकोबाला आपण पाहतो 12 पुत्र झाले आणि त्याच्याद्वारे परमेश्वराने पृथ्वीवरती सर्व कुळांना आशीर्वाद केलाय. कक्षेमध्ये देव आपले सार्वभौमत्व वापरतो, त्याची जी पॉवर आहे कार्य करण्यासाठी वापरत असतो. पवित्र शास्त्र म्हणते की देवाने फारोचे हृदय कठीण केले, म्हणजे फारोला
त्याने इच्छेप्रमाणे करण्यास त्याला मुभा दिली. त्याचा अर्थ त्याला मान्यता दिली असं नाही. बरं आणि वाईट दोन्ही गोष्टी त्याला समजतो त्या. देवाच्या लोकांना सोडायचं किंवा नाही सोडायचं हे त्याच्या हातामध्ये होतं. पण परमेश्वराची योजना होती की त्याने त्याला सही सलामत सोडायला पाहिजे होतं. परंतु आपण पाहतो वारंवार त्याने आपलं मन कठोर कठीण करत गेला. देवाच्या आदेशाला फारोने दिलेली नकारार्थी प्रतिक्रिया यावरून देव त्याचे निर्णय स्वातंत्र्य मान्य करतो हेच दिसते. देव त्याचा जो निर्णय आहे त्याचा त्यानं मान्यता दाखवली आणि शेवटी त्याचा परिणाम फारोला पाहायला मिळाला आणि देवाने त्याचं सामर्थ्य या भूतलावरती प्रगत केलंय. पूर्व ज्ञान आणि मानवी ज्ञान मानवी स्वातंत्र्य काहींना वाटतं की निवड करण्याच्या अगोदर देवाला त्याची निवड माहीत नसताना त्याचं तो कथन करतो. देवाला काही भावी घटनाचे पण ज्ञान असते किंवा आहे. उदाहरणासाठी त्याचं द्वितीय आगमन, हजार वर्षाचा काळ, पृथ्वीची पूर्ण रचना किंवा पुनर्रचना, पुन्हा एकदा पुनर्स्थापना देव करणार आहे पृथ्वीची. परंतु कोण तारले जातील हे त्याला ठाऊक नाही. कारण ही प्रत्येकाच्या इच्छेवरती आहे, स्वीकारणं किंवा नाकारणं. त्यांना वाटते की अनादिकालापासून जाहीर होणाऱ्या सर्व गोष्टींचे ज्ञान त्याला झाले तर मानव जातीशी असलेला देवाचा जोरदार संबंध धोक्यात येईल. प्रारंभापासून त्याला अंताचे ज्ञान झाले तर ते त्याला कंटाळवाणे वाटेल असं काही जणांना काही जण सुचवत असतात. जर का समजा प्रारंभीच अंताचं ज्ञान जर दाखवलं देवाने सांगितलं कधी होणार काय होणार तर ते देखील काही लोकांना कंटाळवाण वाटेल असं सूचित करतात किंवा सुचवतात. भूतकाळात लोकांनी केलेल्या गोष्टीविषयी इतिहासकारांना असलेले ज्ञान त्यांच्या कृतीमध्ये अडथळा होत नाही. त्याचप्रमाणे लोक काय करतील याविषयी देवाचे जे खरं ज्ञान आहे ते खरंच काय करण्याचे ठरवतात याविषयी कोणत्याही प्रकारच्या अडचण होत नाही. जसं कॅमेरा चित्र काढतो परंतु ते बदलत नाही. कॅमेरा चित्र काढतो परंतु ते बदलत नाही. तशा प्रकारे अं, आपल्याला देवाचे ज्ञान प्राप्त झालं असतं ते आपण स्वीकारतो किंवा नाकारतो हे आपल्या हातामध्ये आहे. पूर्वज्ञान भविष्यात दृष्टिक्षेप करते परंतु बदलत नाही. देवाचे पूर्वज्ञान मानवाच्या स्वातंत्र्याच्या अनादर करत नाही. जे देवा त्याला स्वातंत्र्य दिलंय स्वीकारायचं किंवा नाकारायचं परमेश्वराला किंवा त्याचं ज्ञान स्वीकारायचं किंवा नाकारायचं त्याचा देव अनादर करत नाही. स्वीकारलं तरी आदर करतो आणि नाकारलं तरी शेवटी देव त्याचा आदर करतोच. देवत्वामध्ये चैतन्य शक्ती किंवा परमेश्वराचं जे काय पिता पुत्र पवित्र आत्म्याचं जे काय एकेश्वरी दैवमत आहे आपल्या बायबलचं देवाचं त्या बाबतीमध्ये असं म्हटलंय की चैतन्य शक्ती म्हणजे संजीवन घडून आणणारी पॉवर किंवा सामर्थ्याला म्हटलंय त्या बाबतीत आपण पाहतो. देव एकच आहे. इथं प्रश्न केला देव एकच आहे काय? ख्रिस्त आणि पवित्र आत्मा कोण आहेत? देवाचा एकपणा सभोवतालच्या राष्ट्रांच्या विश्वासाच्या तुलनेत इस्रायलांचा विश्वास देव आहे एकच देव आहे असा होता. आणि म्हणून आपण एकेश्वरी या सिद्धांतामध्ये विश्वास ठेवतो. परमेश्वरी एक आहे. नवा करार अशाच प्रकारे देवाच्या एकात्मतेवरती भर देतो. हे एकेश्वराचे प्रतिपादन ख्रिस्ती लोकांच्या त्रैकत्व देव बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या विचारसरणीच्या विरुद्ध नाही. उलट ते सर्व देवांचे मंदिर किंवा स्मारक नाही हे खात्रीने सांगतं. परमेश्वर हाताने बांधले मंदिरात नाही राहत नाही असं आपल्या नव्या करारामध्ये वाचायला मिळतं. आणि म्हणून हे जे त्रैक्य सिद्धांत आहे पवित्र शास्त्रामध्ये पिता पुत्र पवित्र आत्मा हे एकमेकाच्या विरुद्ध नाही तर एक आहेत. आणि अनेक वचन जरी वापरले असले तरी आपण पाहतो एक वचने असा परमेश्वर आपला आहे. दैवत्वामध्ये बहुत्व किंवा जुन्या करारात देव त्रैक्य आहे अशी स्पष्ट शिकवण जरी दिसत नसली तरी ते देवत्वामधील बहुतत्व ध्वनित करते. बहुतत्व म्हणजे हे तीन आहे ते आपल्याला सादर करतं. आपल्या प्रतिरूपाचा विधान पहा उत्पत्ती 1:26 मध्ये देव म्हणाला आपल्या प्रतिरूपाचा आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण निर्माण करू. याच्यामध्ये आपण पाहतो अनेक वचने विचार पाहायला मिळतात. पहा पुढे म्हणतो देव उत्पत्ती 3:22 मध्ये मनुष्याला बरे वाईट असं कळू लागले आणि तो आमच्यातल्या एका समान झाला आहे. आमच्यातल्या एका समान झालेला आहे.
तर चला आपण खाली जाऊ. तर कधी कधी देवाचं दूत देवासारखा असल्याचे दाखविले आहे. मोशेला दर्शन दिल्यावर परमेश्वर दूताने म्हटले, मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहमाचा देव, इसाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे. असं या ठिकाणी संबोधलेलं आपण पाहतो निर्गम 3:6 मध्ये. देवापासून देवाचा आत्मा वेगळा असल्याने निरनिराळ्या संदर्भावरून आपल्याला पाहायला मिळतं. उत्पत्ती कार्यात देवाचा आत्मा उत्पत्ती 1:2 न सांडलंय की जलावर तळपळत राहिलेलं आपण पाहतो. जलावर तळपळत राहिला होता. काही ओव्या आत्म्याचाच नाही तर देवाच्या उद्धार कार्यात तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख करतात. आता प्रभू परमेश्वराने पिता कंसात आहे मला म्हणजे देवपुत्र व आपल्या आत्म्याला म्हणजे पवित्र आत्म्याला पाठविले आहे. एशिया 48:16 मध्ये पाहतो. त्याच्या ठाई मसीहा म्हणजे मी पिता आपला आत्मा घातलाय प्राप्त करून देईल. एशिया 42:1 या ठिकाणी सांगतो. म्हणजे जुन्या करारामध्ये सुद्धा आपण पाहतो पवित्र आत्म्याची नोंद आहे आणि पवित्र आत्मा त्याचं कार्य करण्यासाठी देवाने त्याचा उपयोग केलेला आहे. एशिया 42:1 मध्ये आपण पाहतो, पहा हा माझा सेवक, याला मी आधार आहे. पहा हा माझा निवडलेला, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. त्याच्या ठाई मी आपला आत्मा घातला आहे. तो राष्ट्रास न्याय प्राप्त करून देईल. आपण या ठिकाणी पाहतो परमेश्वर आपल्या पुत्राविषयी आत्म्याविषयी भविष्यवाणी या ठिकाणी दिलेली आपण पाहतो. आणि अ, परमेश्वर आपल्याला या अभ्यासाच्या द्वारे किंवा आपण पाहतो हे पिता पुत्र पवित्र आत्मा या दैवत्वाच्या द्वारे त्याच्या दैवीपणाद्वारे आपला त्याच्यावर असलेला विश्वास बळकट करू पाहत आहे. परमेश्वर कशा प्रकारे आपल्याला चालवतो आणि तो कोण आहे याची स्वतःहून निसर्ग आणि पवित्र शास्त्राच्या द्वारे आपल्याला ओळख करून देत आहे. कारण का आपण पाहतो येशूने सुद्धा म्हटला कारण हेच आहे की त्यांनी तुला ओळखावं आणि हे जे ज्ञान आहे हे ज्ञान जे आहे ते तारण प्राप्त करून देणार ज्ञान आहे. हे ज्ञान कुठं आपल्याला जगामध्ये इतर कोणत्याही बाबतीत मिळत नाही. पण जे परमेश्वराचे भय करतात त्यांना या ज्ञानाने परमेश्वर त्यांना सूचित करतो जागृत करतो आणि त्याचं तो तारण घडून जातो. आजचा अभ्यास इथे मी समाप्त करतो. परमेश्वर करो तुम्हाला आणि मला आजच्या आलेल्या विचारांच्या द्वारे देव आपलं कसं चालवितो आणि त्याने कशा प्रकारे त्याची ओळख पवित्र आत्म्याद्वारे आणि त्याच्याद्वारे आपल्याला करून दिलेले आहे हे समजून यावं आणि आपलं तारण घडून यावं आणि त्यासाठी तू कसं कार्य करता हे आपण पाहिलेलं आहे. आपल्याला परमेश्वर सर्वांना आशीर्वाद देऊन माझी प्रार्थना आहे. आभार आहे पाळक साहेब.